सांगितल्याप्रमाणे वारीचं महत्व, त्याआधी त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी मला प्रवचनासाठी मला इथे सेवा संधी दिली आणि आपण देखील वारीचं महत्व सांगितलं. महत्व सांगितलं का वारी का करावी, कशासाठी करावी, वारीचा अर्थ काय. कोणी विचारतं काय सांगा, वारकरी म्हणजे नक्की काय. वारकरी म्हणजे वार करणे, हा हिंसात्मक शब्द नाही. जरी आपण अहिंसावादी असलो तरी वारकरी हा शब्द हिंसावादी जोडला जातो. कसं काय, वार करणे, कशावर वार करणे, जन्म मरणा वार करणे म्हणजे वार करणे. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजिती, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोबास. म्हणून किती वेळा जन्म यावे, प्रत्येक वेळा जन्म देऊन मार करतो. 84 लक्ष योनीमध्ये एक वेळा आपण मनुष्य देह प्राप्त होतो आणि प्रत्येक वेळी या जन्मात येऊन जर आपण असंच मार करणार तर मुक्ती कधी मिळणार. म्हणून आज सेवेकरता निवडलेली ओवी असं अचानक आलेली माझ्याकडे सेवा आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त चिंताची अभिषेक करू नका. हा हा तिन्ही जीव जव जागती तववरी निकियाची प्राप्ती, हे माझे कान ना ऐकती देवही म्हणे. ओवीचा सारांश काहीतरी अशा प्रकारचा आहे. देव म्हणतात बरं का. तसं पाहायला गेलं तर आपण ही ओवी इथं नाही जमत. इथं पंढरी महात्म्य सांगायला पाहिजे. काहीतरी एक दोन प्रमाण मनात रस्त्यात ऐकायला मिळाली. ग्रंथ संपदा वाचता वाचता काम क्रोध बकरा मारा आणि मग तुझा रघुमाईच्या वारा. आणि कुठेतरी याप्रमाणे मला अनुसरून असं वाटलं का ही ओवी घ्यावी. आणि सुखदेव महाराजांनी गेल्या वर्षी मला सांगितलं होतं का अपेक्षा ठेवू नको, सेवा मिळाली तर करावी, नाही का, सेविके करावे सांगितलेले काम. आता नाही केलं तर ज्यांच्या सहवासात मी शिकतोय नाही का त्यांचा अपमान होईल. म्हणजे खरा क्षत्रिय तो जो युद्धात जाताना शस्त्र सोबत घेऊन जातोय. असं नाही मी शस्त्र घरी ठेवून आलोय, असं नाही. आता मला अचानक सांगितलं, त्याच्यामुळे मी हा ओवी निवडतोय. त्याचं कारण एवढंच की तुकाराम महाराज सांगतात बरं का, ज्यांच्या आपण दिंडीमध्ये चालतोय बरं का, ते तुकाराम महाराज सांगतात की काम क्रोध बकरा मारा आणि मग तुझ्या वरकुमारीच्या वारा. आणि देवही म्हणतात, ते देवही देखील तेच सांगतोय बरं का, हे तिन्ही जवळ जागती बरं का तेव्हा निकियाची प्राप्ती. निकी म्हणजे शुद्ध बरं का. सोनं घ्यायला जरी आपण गेलो आणि पूर्ण पैसे देऊन आपण अशुद्ध घेणारे का, मिलावट घेणारे का, नाही. शुद्ध निकियाची प्राप्ती, हे माझे कान नाही किती भगवंत म्हणतात बरं का. आता तरी विश्वास टाका, देवही म्हणते. आणि आज एकादशी असल्या कारणाने बरं का मी आठवण करून देतोय माझ्या गुरुबंधूंना, सवंगडीने आठवण देतोय. तशी पाहायला गेलो मी ओवी निवडणार होतो आत्ताच्या आत्ताच. कुठली, अतिशय विशेष सेवावा तैसा बोधून व्हावा का सर्वता निरोधा व्हावा हेही नको. माऊली सांगतात की अतिशय विशेष सेवावा, एवढं पण खाऊ नका. हा असला बोध नको मला. एवढं पण खाऊ नका तर तुम्हाला झोप लागेल आणि झोपेत मी रामराम करते. का सर्वथा निरोधा व्हावा हेही नको. म्हणजे एवढं पण उपाशी राहू नका की तुम्हाला बार बार भुकेची आठवेल. ही तो निवडणार होतो बरं का. हा एक संदेश होता माझ्या संगण्यासाठी. आता प्रवचनापूर्वी बघितलं मी, एवढं नाही खावं, उपवास आहे काहीतरी. आणि प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करण्यात तत्पूर्वी अल्पसा परिहार असा की ज्यांच्या आपण सोबत दिंडीत चालतोय बरं का, जगद्गुरु तुकोबारायांचे जे वंशज आहेत, आपण आपलं खरंच भाग्य आहे, थोर भाग्य आहे आपलं त्यांच्या सोबत चालतोय. आताच बघितलं असं प्रवचन चालत असताना ताई काही ना काही सेवा करत असतात. त्या पत्रावेल्या, त्या बाटल्या, ते आपलं काम असताना ताई स्वतः सांगतात. कुठली आडी अडचण आपल्याला येते पण आपल्याला माहित देखील होऊन देत नाही. ते सेवा करत असतात, जे आपल्याला सेवा त्यांची करायची. त्यांच्या सोबत आपण जे चालतोय ते आपले अहोभाग्य. अधिक वेळ नाही करता माझ्या सेवेला सुरुवात करतोय. 10 मिनिटात मी माझी सेवेला पूर्णविराम देईन.
भगवंत सांगतात हे तिन्ही जवळ गती. तीन कोण? काम, क्रोध, लोभ. जे षडविकार आहेत, जे साधू संतांनी त्याचा त्याग केलाय बरं का. साधू कोणाला म्हणावं? 6 जणी धुतले तो साधू. पण तू कोरवाय काय म्हणताय की काम, क्रोध, लोभ बरं का. हे 3 पायऱ्या तर तुम्ही चढा बरं का. किती भयानक आहेत. काम मज कामाची निघाई ब्रह्माकडची निघाई. ब्रह्मदेव तिथे बली पडला. विष्णू उंदीच्या स्मशानी वैसता ऐकता विषय लागली. विष्णू बरं का जेव्हा पालनपोषण करतोय ब्रह्मांडाचा, तो तिथे बली पडला. जासी योगी वंदिती मुकुटी, तो शिव लागला मोहिनी पाटील. भगवान महादेव सृष्टीचा विनाशक. एवढे मोठमोठे ब्रह्मा आदी जिथं आधी जिथं इंद्रदेवाचा देखील बघा. सर्व एक जे देव आहेत विषयाने भारून गेले देव बघा. त्यांचा तिथं ठाव लागत नाही. संतही का उपदेश करावा? त्यांना काय या गोष्टीचा अनुभव आहे का? आहे. माझा अनुभव आहे अंगा किंवा अनुभवाने अंगा त्या जगात येतात. काय अनुभव आहे? तुकोबारा सांगतात की काम, क्रोध, बंदी खाणी तुका मले दिली दोन्ही. इंद्रियांचे धनी आम्ही झालो ओसावे. म्हणून त्यांनी उपदेश करावा, देवांनी करावा बरं का. तर ते देव विषयाने भारून गेलेले आहेत. माऊली सांगतात की आपुलीने नागर म्हणे जो इंद्र भवना ते पावले म्हणे. ते संतांनीच सांगावा. हे असे कोणी नाही. एका दिवशी अर्जुन भगवंताला प्रश्न करतायत. भगवंताला प्रश्न करतायत की भगवंता अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनुच्छन्नपि वाष्णेय बलादिव नियुजतः. अर्जुन म्हणतोय की हे देवा ऐसे कैसे जो ज्ञानियांचे स्थिती भ्रंशी मती भ्रंशी बरं का. मती शब्द म्हणजे एखादा प्रश्नाचं तात्काळ उत्तर देतोय. वर्गात असेल, शाळेत, कॉलेजमध्ये त्याला बुद्धिवान म्हणतात बरं का. आता आपल्यात एखादा असेल, 2 असतील, 5 असतील. नवनवीन ज्याला कल्पना सुचतायत त्याला प्रतिभावान म्हणतात. बुद्धिवानापेक्षा मोठा दुसरा टप्पा. आणि भविष्यात येणारे धोके ज्याला आधी करतात त्याला मतिवान म्हणतात. म्हणजे बुद्धिवानापेक्षा प्रतिभावान त्याच्यापेक्षा. आणि माऊली सांगतात जो ज्ञानियांचे मतिभ्रंशे मार्ग सांडून आणणारे चालत देखो. म्हणजे तो ऑलरेडी परमार्थ आहे, ज्ञानी आहे, बोध झालेला आहे, त्याला ज्ञान आहे, मतिवान आहे. त्याची देखील स्थिती भ्रंशे मार्ग सांडून आणणारे चालत देखो. असे का? तर त्यावर भगवंत म्हणतात की काम यश, क्रोध यश, रजगुण समुद्भवा महाशनो महात्मा विद्येन वैरिण. हा तर भगवंत म्हणतात की तरी काम, क्रोध पायी जयांचे कृपेची साठवण नाही. ते कृतांताच्या ठाई मानितच आहे. हे ज्ञान विधीचे भुजंग, विषयदरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मार्ग. मग हे असतात कुठं? असतात कुठं? हे जास्त लांब नाही. हे चैतन्याची शेजारी वसती ज्ञानाच्या एका हारी. हे करतात काय? हे चैतन्याची खाल काढली बर का, वैराग्याची खाल काढली बर का. आणखी काय करतात? आणखी काय नाही. ही बोधाची रोपी लुंचीली बर का. परमार्थात आहे बर का. आपण वाटतो आपला परमार्थ सोपा, एवढा सोपा परमार्थ नाही बर का. भौतिक सुखाचा त्याग करून आधी जे वारकरी आलाय मी पाहिलेलं आहे स्वतः डोळ्यात बर का. कोणी लखपती असणार, करोडपती असणार, जमिनी झोपताना पाहिलेली मी. भौतिक सुखाचा त्याग करून आले बर का. कोणी ज्ञानी असेल, कोणी अज्ञानी असेल, पण जो ज्ञानी असेल बर का, ज्ञानी असेल त्याच्या शेजारी असणारच. त्याला थोडा तरी बोध झाला म्हणून तो ज्ञानी झाला. परमार्थाला आला म्हणजे तो बहुता सुकृतांची जोडी बर का. सुकृत काहीतरी सुकृत, सु म्हणजे चांगलं, चांगलं काहीतरी कार्य केलं म्हणून विठ्ठलाची आवड आहे, म्हणून तो इथे परमार्थाला आला. आणि जो परमार्थात आले तो थोडा स्वतःसाठी ज्ञान घेणार आहे. जर ज्ञानी नसेल तर तो परमार्थात कशाला येणार बरं का. विषय सुखामध्ये त्याला एवढा आनंद मिळतो, तो परमार्थात कशाला येणार. आणि ज्ञानी आहे आणि एक दिवस त्याला कुठेतरी त्याला बोध होणारच. आणि कोणाला कुठे बोध होणार एक सांगता येत नाही बरं का. पाणीने ऋषीला कुठे बोध झाला होता? जीव द्यायला गेले विहिरीमध्ये, त्यांनी बघितला तर दोर खंड जो आहे पाणी काढताना त्या दोराने खेचून त्या दगडात छिद्र पडली, तिथे त्याला बोध झाला. आणि आपण तर बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठलाची आवड आपल्याला कुठे बोध होईल सांगता नाही. जरी बोध झाला
बरं का. हे जर आपल्या शेजारी असतील तर ही बोधाची रोपे उंचीली. तर आपल्याला बोध जरी झाला असेल ना, रोप म्हणजे काय, एखादा रोप लावला, त्याला पाणी घातला, थोडा वाढायला लागला, त्या रोपाला वरते रोप म्हणजे नवीन पालवी फुटली, ही बोधाची रोपे उंचीली. हे असे ज्ञानाच्या शेजारी, वसती ज्ञानाच्या शेजारी एवढे भयानक आहे. म्हणून तुम्हाला सांगतात की काम क्रोध बकरा मारा आणि मग पूजा रखुमाईच्या वरा. मग ठीक आहे, विषय सुखाची जेवढी आपल्याला आवड आहे, विषय सुखात आनंद आहे, मग आपण दुसरा मार्ग का निवडावा, परमार्थाचा मार्ग का निवडावा. जर खरंच आपल्याला विषय सुखामध्ये जर आपला आनंद आहे, बरं का, हा प्रश्न निर्माण होतो. जर भौतिक सुखात जर आपल्याला आनंद आहे, सुख आहे, सुविधा आहेत, तर आपण परमार्थ सोपा नाही बरं का. आपल्याला जरी वाटत असेल परमार्थ सोपा आहे, साधा आहे, सरळ नाही बरं का. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन जैसे. म्हणजे एखादा पारा वितलावा, गरम करावा आणि जमिनी टाकावा, जसे माती चुनचुन करते ना, यत्न परोपरी साधन तैसे. त्याच्यासाठी परमार्थ एवढा सोपा नाही. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे किंवा परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी, ते पोटी व्हावा अनुताप. एवढा कठीण परमार्थ आपण सहज म्हणतो ते बरोबर. ते आपलं नशीब किंवा भाग्य असतील काही ज्ञानोबा तुकाराम आहेत आपल्याला सोपा मार्ग सांगितलाय. काय सांगितलंय की बाबा सोपेवर मामा सांगितली संती, टाळ दिंडी घेतीये, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. एवढा सोपा मार्ग सांगितले. बाकी काही करायचं नाही, तुम्ही या वारीला. वारीला याचा फायदा काय, काय नाही फायदा. नमो तीर्थपंथे चालू येते तयासी, तुका म्हणे त्यांची नमो नमो. नाही का, भगवंताचं दर्शन घ्या बरं का, पूजा करा, पूजो जाता विठोबासी, वैकुंठवासी होत ते. भगवंताच्या चरणाचे दर्शन घ्या, नाही का. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखील या, देखील तुमचे चरण निवांत झाले मन. नाही दर्शन घेत आहेत महाराज, 3-3 दिवस लाईन लागायला लागते. आजच बघितलं आमचे महाराज आज आले. मुख दर्शन घ्या, नाही का. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म आता हत्या मुख पाहावया जाते. नाही दर्शन घेता आलं, सकाळी प्रदक्षिणा केली, आता कोणी कोणी केली ते मला माहित नाही बरं का. आम्ही होतो बाबांच्या सोबत, नाही का, तर मामा होते, अभिमन्यू महाराज होते. एक प्रदक्षिणा मारली तरी उजवे होता राहुलासी बरं का, उजवे होता राहुलासी, वैकुंठवासी होत ते. किंवा अर्धी प्रदक्षिणा मारली, पाहता राहुलाची पाठ, तर या तीर्थ घडले 307. आम्ही पाहिली पाठ. कोणी कोणी कलश पाहिला, तुका म्हणे मोक्ष पाहिल्या कलश, तात्काळ नाश अहंकाराचा. नाही का, एका निशरण कलश देखता मुक्त झाला. ध्वजा पाहिली, पाहता राहुलाची ध्वजा, हा मुक्ती मिळे सहजा बरं का. ठीक आहे, कोणाला ध्वज पाहता आला नाही, कोणाला कलश पाहता आला नाही, कोणी कोणी तर प्रदक्षिणा मारली. कथा प्रवचना प्रदक्षिणा नाही गणना सुकृताच्या. ज्याने एक पाव तरी पंडित ठेवला ना, त्याला देखील पुण्य नाही. कोणी प्रदक्षिणाला देखील आला नाही, त्याला देखील पुण्य नाही. नाही का, अवघीच पापे गेले दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या. नाही का, म्हणजे एवढं पुण्य वारी करतात त्याच्यासाठी बरं का. बाकी काय करत नाही. एवढं बोलून माझ्या मी सेवेला पुनर्गण देतोय. विठ्ठल